Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of organizational behavior. Today we are discuss the techniques of organizational development. आज आपण या लेक्चर्समध्ये ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटची काही टेक्निक्स आहेत, म्हणजे काही तंत्रे आहेत. तर ते टेक्निक्स कोणते आहेत त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे, त्याचं प्रॉपर मिनिंग, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स यांचा स्टडी केलेला आहे. तर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, व्हॉट इज मीन बाय ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट? So, organizational development is the systematic application of behavioral science knowledge at various levels such as group, intergroup and organization. तर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर एक सिस्टमॅटिक ॲप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये बिहेवियर सायन्स नॉलेजचा व्हेरियस लेवल्सवरती वापर केला जातो. त्याच्यामध्ये ग्रुप, इंटरग्रुप आणि ऑर्गनायझेशन या लेवल्सवरती त्याचा वापर केला जातो. टू ब्रिंग अबाउट प्लॅन चेंज, इट्स ऑब्जेक्टिव्ह इज अ हायर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ, प्रोडक्टिव्हिटी, ॲडॅप्टॅबिलिटी अँड इफेक्टिवनेस. तर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट कल्चर आणि स्ट्रक्चर या दोघांचे कॉम्बिनेशन करून योग्य त्या प्रकारे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट केली जाते. मग याची गरज काय आहे, त्याची नीड कशासाठी आहे, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट कशासाठी केली पाहिजे? तर ऑर्गनायझेशनमध्ये इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट निर्माण झाले असतील तर जे एम्प्लॉयर्स ऑर्गनायझेशनमध्ये काम करीत असतात त्यांच्या आपापसातील जर वाद जास्त झाले असतील तर याच्यासाठी ही ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट केली जाते. त्याचबरोबर एम्प्लॉयरची काम करण्याची इफिशियन्सी कमी झाली असेल तर एम्प्लॉयर जो आहे तो कमी काम करत असेल, जास्त इफिशियन्सीने काम करत नसेल तर याच्यासाठी देखील ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट केली जाते. त्याचबरोबर एम्प्लॉयचे मॉरल कमी झाले असेल आणि त्यांचे त्या ऑर्गनायझेशनचे जो काही गोल आहे, जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते अचीव होत नसेल तर अशा अनेक रिझन्समुळे हे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट केली जाते आणि त्याच्यामधून योग्य त्या प्रकारे आणखीन त्या ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी कशी वाढवता येईल याच्याकडे फोकस केला जातो. ऑर्गनायझेशन म्हणजे काय? तर ॲन ऑर्गनायझेशन इज अ ग्रुप ऑफ 2 or more पर्सन्स. तर ऑर्गनायझेशन काय आहे? एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींचा ग्रुप असतो. आणि असा ग्रुप कशासाठी एकत्र येतो? तर असे एकत्र येण्याचे कारण आहे ते म्हणजे कॉमन गोल अचीव करण्यासाठी असे सर्वजण एकत्र येतात आणि त्यामधून एक ऑर्गनायझेशन स्टार्ट केली जाते. म्हणून अशा ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हावे, जे काही प्रोडक्ट आहेत ते इन्क्रीज व्हावे याच्यासाठी हे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट केली जाते. तर आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटचे ते देखील पाहिले आहेत. तर या ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटची कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचं वैशिष्ट्य कोणतं आहे? तर इट इज अ लॉंग रेंज चेंज, सिस्टम ओरिएंटेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, एक्सपेरिमेंटल लर्निंग, ग्रुप प्रोसेस, ऑर्गनायझेशनल कल्चर, सिच्युएशनल अँड कॉन्टिंजन्सी ओरिएंटेड अँड टीम बिल्डिंग. हे सर्व या ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटचे काय आहेत? फीचर्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि त्याचबरोबर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट हे काय आहे ते अनेक ऑथर्सने ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर डिफरंट पीपल हॅव डिफाईन्ड ओडी डिफरंटली अकॉर्डिंग टू क्नूज ॲट ईल. तर यांच्या मते ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट काय आहे? तर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट इज अ सिस्टमॅटिक इंटिग्रेटेड अँड प्लॅन ॲप्रोच टू इम्प्रूव्ह द इफेक्टिवनेस ऑफ द एंटरप्राइजेस. तर क्नूज ॲट ईल त्यांनी असे सांगितले आहे, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट ही एक सिस्टमॅटिक इंटिग्रेटेड आहे. याच्यामध्ये जे काय एंटरप्राइज आहे, जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये इफेक्टिवनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी काही प्लॅन तयार केले जातात आणि त्या दृष्टीने योग्य त्या रीतीने प्रयत्न करून ते एंटरप्राइज, ती ऑर्गनायझेशन डेव्हलप करण्याचे प्रयत्न यामध्ये केला जातो. आणि इट इज डिझाईन टू सॉल्व प्रॉब्लेम्स. आणि अशी डिझाईन
हे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करायचं असेल तर काय केले जाते, तर त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व करण्यासाठी हे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट केली जाते. अँड दॅट ॲडव्हर्सली अफेक्ट, जो काही प्रॉब्लेम आहे त्याचा ऑर्गनायझेशनवरती ॲडव्हर्सली अफेक्ट होत असेल, परिणाम होत असेल, तर तो परिणाम कमी करण्यासाठी असे प्रॉब्लेम सॉल्व करून ती ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट केली जाते. त्यानंतरची सेकंड डेफिनेशन आहे, बुर्के हॅज डिफाईन्ड OD ॲज अ प्लॅन प्रोसेस ऑफ चेंज इन अॅन ऑर्गनायझेशन कल्चर थ्रू द युटिलायझेशन ऑफ बिहेवियरल सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च अँड थेरी. थर्ड डेफिनेशन, in the opinion of French and Bell, OD is a systematic approach to organizational improvement that applies behavioral science theory and research in order to increase individual and organizational well-being and effectiveness. तर फ्रेंच आणि बेल यांनी ओडी म्हणजे काय हे त्यांच्या मतानुसार सांगितले आहे की त्यांच्या मते ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट हे काय आहे, सिस्टमॅटिक ॲप्रोच आहे. याच्यामध्ये ऑर्गनायझेशनल इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या बिहेवियरल सायन्सच्या थेअरी ज्या आहेत त्या अप्लाय केल्या जातात. त्याचबरोबर रिसर्च यांचा देखील वापर करून ती ऑर्गनायझेशन इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि इंडिव्हिज्युअल आणि ऑर्गनायझेशनल इफेक्टिव्हनेस इन्क्रीज करण्याचा प्रयत्न यामधून केला जातो. ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट इज अ टेक्निक used for bringing change in the entire aspect of the ऑर्गनायझेशन. जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याचं एंटायर चेंज करण्यासाठी या ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करताना अनेक टेक्निक्सचा यूज केला जातो, रॅदर दॅन फोकसिंग अटेन्शन ऑन द इंडिव्हिज्युअल्स सो दॅट चेंज इज रेडली अब्झॉर्ब. तर या ऑडीच्या ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटच्या काही डेफिनेशन्स आहेत. तर फर्स्ट डेफिनेशन आहे, अकॉर्डिंग टू बुर्के, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट इज अ प्लॅन प्रोसेस ऑफ चेंज इन अॅन ऑर्गनायझेशन कल्चर थ्रू द युटिलायझेशन ऑफ बिहेवियरल सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च अँड थेरी. सेकंड डेफिनेशन आहे, अकॉर्डिंग टू आर बेचार, त्यांनी असे सांगितले आहे, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट इज अॅन एफर्ट planning organization wide, managed from the top to increase organization effectiveness and health, and through planned intervention in the organization process using behavioral science knowledge. तर अशा या डेफिनेशन्सवरून असे लक्षात येते की ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट काय आहे, तर ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट करण्यासाठी याच्यामध्ये निरनिराळ्या टेक्निक्सचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये बिहेवियरल सायन्स नॉलेजचा वापर, त्याचबरोबर टेक्नॉलॉजी, रिसर्च, थेरी यांचा वापर करून ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो आणि त्याच्यामधून त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज केली जाते, इफिशियन्सी इन्क्रीज केली जाते. म्हणून अशी ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करणे अत्यंत आवश्यक आहे. आज आपण या लेक्चर्समध्ये या ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटचे काही टेक्निक्स आहेत. ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यासाठी कोणत्या टेक्निक्सचा वापर केला जातो, ते टेक्निक्स कोणते आहेत, ते कशाप्रकारे यूज केली जाते, याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करत आहोत. तर टेक्निक्स ऑफ ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, तर त्याची टेक्निक्स कोणती आहेत, तर फर्स्ट टेक्निक आहे सर्वे फीडबॅक, सेकंड इज टीम बिल्डिंग, थर्ड टेक्निक आहे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग, नेक्स्ट इज मॅनेजरियल ग्रीड, management by objectives, brainstorming, process consultation, quality circle and transactional analysis. These are the some techniques of organizational development. तर अशी अनेक टेक्निक्स आहेत या ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करण्याची. तर नाव लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट टेक्निक्स ऑफ द ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट, इट इज अ सर्वे फीडबॅक. सर्वे फीडबॅक हा या ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटचा फर्स्ट टेक्निक आहे, फर्स्ट तंत्र आहे. तर सर्वे फीडबॅकचा कशा प्रकारे यूज केला जातो, हे सर्वे फीडबॅक नक्की टेक्निक काय आहे, तर इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड थ्रू सर्वे मेथड. दिस इज द मोस्ट पॉप्युलर अँड वाइडली यूज मेथड ऑफ डेटा कलेक्शन.
The managers use this information collected through survey for making decisions. The wide range of data is collected regarding working conditions, quality of work, working hours, wages and salaries, attitude of employees relating to above. तर ही सर्वे मेथड अत्यंत उपयुक्त आहे. ओके, जेव्हा ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट करायची असते तर त्यासाठी अनेक इन्फॉर्मेशनची आवश्यकता असते. मग अशी इन्फॉर्मेशन कुठून कलेक्ट करायची तर त्यासाठी या सर्वे मेथडचा वापर केला जातो. आणि ही सर्वे मेथड अत्यंत पॉप्युलर आणि सर्वत्र यूज केली जाणारी अशी एक काय आहे मेथड आहे. याच्यामध्ये ओके योग्य तो डेटा कलेक्शन करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करण्यासाठीची अत्यंत उपयुक्त असे टेक्निक म्हणजे सर्वे फीडबॅक. द मॅनेजर्स यूज दिस इन्फॉर्मेशन कलेक्टेड थ्रू सर्वे फॉर मेकिंग डिसिजन्स. अशी सर्वे मेथडने जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते त्याचा वापर मॅनेजर हा डिसिजन घेण्यासाठी निर्णय घेण्यासाठी याचा वापर करीत असतो. द वाईड रेंज ऑफ डेटा इज कलेक्टेड रिगार्डिंग वर्किंग कंडिशन्स, क्वालिटी ऑफ वर्क, वर्किंग आवर्स, वेजेस अँड सॅलरीज, ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉईज रिलेटिंग टू अबव. तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते तर जे काही वर्किंग कंडिशन्स आहेत, क्वालिटी ऑफ वर्क कामाची क्वालिटी, वर्किंग आवर्स ते किती तास काम करतात, त्यांचे वेजेस, सॅलरीज, त्याचबरोबर त्या एम्प्लॉईचे ॲटिट्यूड या सर्वांबद्दलची इन्फॉर्मेशन तो डेटा याच्यामध्ये कलेक्ट केला जातो. त्याच्या आधारे तो मॅनेजर योग्य तो डिसिजन घ्यायचा असेल तर या इन्फॉर्मेशनची हेल्प घेत असतो आणि त्याच्या बेसिसवरती योग्य तो डिसिजन घेण्याचा प्रयत्न केला जातो. दिस डेटा आर दी ॲनलाइज बाय द टीम ऑफ मॅनेजर्स. ओके, हा जो काही डेटा कलेक्ट केला आहे त्याचे ॲनालिसिस करणे इम्पॉर्टंट आहे. मग जी मॅनेजरची टीम आहे ती असा जो डेटा आहे त्याचे ॲनालिसिस करते. दे फाइंड आउट द प्रॉब्लेम, इव्हॅल्युएट द रिझल्ट्स अँड फाइंड आउट सॉल्युशन्स. असा जो डेटा आहे सर्वे मेथडचा वापर करून जो काही डेटा कलेक्ट केलेला असतो मग असा डेटा अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून नक्की प्रॉब्लेम काय आहे त्याचे इव्हॅल्यूट करण्याचे, त्याच्यातून योग्य तो रिझल्ट्स बाहेर काढण्याचे आणि सॉल्युशन काढण्याचे काम हे याच्यामध्ये केले जाते. जो काही प्रॉब्लेम आहे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट का होत नाही आहे तर काही प्रॉब्लेम्स असणार आहेत. मग असे प्रॉब्लेम असेच योग्य त्या रीते फाइंड आउट करून त्याच्यामधून सॉल्युशन योग्य तो रिझल्ट याच्यामधून काढला जातो. इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड फ्रॉम ऑल दी मेंबर्स ऑफ दी ऑर्गनायझेशन. अशी इन्फॉर्मेशन कोणाकडून घेतली जाते तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे मेंबर्स असतात त्यांच्याकडून अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, प्राप्त केली जाते. मॅनेजर्स कंडक्ट मीटिंग्स विथ देअर सबऑर्डिनेट्स अँड डिस्कस द इन्फॉर्मेशन, अलाव सबऑर्डिनेट्स टू इंटरप्रेट द डेटा. मग मॅनेजर्स काय करतात, मीटिंग कंडक्ट करतात, त्याच्यामध्ये त्यांचे जे काही सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्याबरोबर अशी इन्फॉर्मेशन बद्दलची डिस्कशन केली जाते आणि जो काही डेटा आहे त्याचे सबऑर्डिनेट्सबरोबर इंटरप्रेट करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. आफ्टर दिस प्लॅन्स आर प्रिपेअर्ड फॉर मेकिंग नेसेसरी चेंजेस. आणि असे डिस्कशन केल्यानंतर योग्य त्या डेटाचं इंटरप्रिटेशन केल्यानंतर योग्य ती चेंजेस त्या ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करायची असेल तर कोणत्या प्रकारचे चेंजेस करणे आवश्यक आहे, नेसेसरी आहे ते चेंजेस याच्यामधून जे काही गरजेचे करायचे आहेत ते शोधून काढले जातात, फाइंड आउट केले जातात. अँड दिस प्रोसिजर इज फॉलो ॲट ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट इन्व्हॉल्विंग ऑल दी एम्प्लॉईज ऑफ दी ऑर्गनायझेशन. आणि ही प्रोसेस ऑर्गनायझेशनमधील जे काही एम्प्लॉईज आहेत, जे मॅनेजमेंट आहे त्यांच्या ऑल लेवल्सवरती ही फॉलो केली जाते. अशा प्रकारे या सर्वे फीडबॅक मेथडमध्ये काय केली जाते तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्यामधील जे मेंबर्स आहेत त्यांच्याकडून योग्य ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, डेटा कलेक्ट केला जातो. या सर्वे मेथडमधून अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. याच्यामधून वर्किंग कंडिशन्स, क्वालिटी ऑफ वर्क,
वर्किंग आवर्स, वेजेस अँड सॅलरीज, त्या एम्प्लॉयचे ॲटिट्यूड, या सर्वांची इन्फॉर्मेशन यामध्ये कलेक्ट केली जाते. कलेक्ट केलेल्या इन्फॉर्मेशनवरती योग्य त्या प्रकारे डिसिजन घेण्यासाठी मॅनेजर मीटिंग कंडक्ट करतो. त्याच्यामध्ये त्याचे सब ऑर्डिनेट्स मिळून त्या इन्फॉर्मेशनवरती योग्य त्या प्रकारे सॉल्युशन काढण्यासाठी डिसिजन घेतला जातो आणि त्याच्यानंतर त्या इन्फॉर्मेशनवरती योग्य त्या प्रकारे इंटरप्रिटेशन करून तो डेटा इंटरप्रेट करून योग्य तो डिसिजन घेतला जातो. आणि सर्वे मेथड अत्यंत पॉप्युलर आणि वाईडली यूज होणारी अशी मेथड आहे. याच्यामधून योग्य तो डेटा कलेक्ट करता येतो. त्यामुळे सर्वे फीडबॅक हा टेक्निक अत्यंत यूजफुल आहे. ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यासाठी योग्य तो इन्फॉर्मेशन असणे आवश्यक आहे. मग अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी या सर्वे मेथडचा वापर केला जातो आणि त्यामधून योग्य तो फीडबॅक त्या मेंबर्सकडून, त्या एम्प्लॉयकडून मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावरती योग्य ते सॉल्युशन काढण्याचे काम हे मॅनेजर्स करीत असतात आणि त्यामधून त्या ऑर्गनायझेशन कशाप्रकारे डेव्हलपमेंट केली जाईल याच्यामध्ये डिसिजन्स घेतले जातात. तर अशा प्रकारे या ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटमधील जी फर्स्ट टेक्निक आहे ते आहे सर्वे फीडबॅक. यानंतरचे सेकंड टेक्निक आहे टीम बिल्डिंग. टीम बिल्डिंग is another method of organization development. This method is specifically designed to make improvement in the ability of employees and motivating them to work together. It is the organization development technique which emphasizes on team building or forming work groups in order to improve organizational effectiveness. तर ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यासाठी या टीम बिल्डिंग मेथडचा वापर केला जातो. This method is specifically designed to make improvement in the ability of employees and motivating them to work together. तर या मेथडचा वापर कशासाठी केला जातो? ही मेथड कशासाठी डिझाईन केली आहे? तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यामधील जे एम्प्लॉय आहेत त्यांच्यामध्ये त्यांची ॲबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर मोटिवेट करण्यासाठी अशी टीम बिल्डिंग मेथड डिझाईन केली आहे आणि त्याच्यामधून जे एम्प्लॉईज आहेत त्यांची ॲबिलिटी इम्प्रूव्ह केली जाते आणि त्यांना मोटिवेट करण्याचे काम याच्यामधून केले जाते. It is the organization development technique which emphasizes on team building or forming work groups in order to improve organizational effectiveness. या मेथडमध्ये काय केले जाते? या टेक्निकचा वापर कशा पद्धतीने केला जातो? तर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करायची असेल तर हे जे काही एम्प्लॉय आहेत त्यांचे ग्रुप्स क्रिएट केले जातात आणि त्यांना टीममध्ये त्यांचे टीम बिल्डिंग फॉर्म होण्यासाठी त्यांना टीममध्ये काम करायला सांगितले जाते आणि त्याच्यामधून ऑर्गनायझेशनल इफेक्टिव्हनेस इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. दिस टीम्स कन्सिस्ट ऑफ एम्प्लॉईज ऑफ द सेम रँक अँड अ सुपरवायझर. This technique is an application of sensitivity training to the teams of different departments. This technique is an application of sensitivity training to the teams of different departments. The team of work groups are pretty small, consisting of 10 to 50 persons. They undergo group discussion under the supervision of an expert trainer, usually a supervisor. The trainer only guides but does not participate in the group discussion. तर या टीम बिल्डिंग या टेक्निकचा वापर कशा पद्धतीने केला जातो? तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये अनेक डिफरंट डिपार्टमेंट्स असतात. मग त्या डिफरंट डिपार्ट्समधील जे काही एम्प्लॉई आहेत त्यांची एक टीम क्रिएट केली जाते. त्याच्यामध्ये त्यांना योग्य प्रकारे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंगचा वापर करून या टेक्निकचे ॲप्लिकेशन यामध्ये केली जाते. द टीम्स ऑर वर्क ग्रुप्स आर प्रिटी स्मॉल, कन्सिस्टिंग ऑफ 10 to 15 पर्सन. मग अशी टीम तयार करताना जेव्हा असा ग्रुप तयार करताना त्याच्यामध्ये किती पर्सन्स असतात? तर 10 ते 15 जणांचा त्या पर्सन्सचा मिळून एक ग्रुप क्रिएट केला जातो आणि त्याच्यामधून त्यांच्यामध्ये एक वर्क टास्क दिला जातो आणि ते टीम मिळून एकत्र येऊन असा टास्क किंवा ते काम कंप्लीट करीत असतात.
They undergo group discussion under the supervision of an expert trainer, usually a supervisor. The trainer only guides but does not participate in the group discussion. याच्यामध्ये ट्रेनर असतो, तो ट्रेनर त्यांना गाईड करीत असतो. त्यामुळे जो काही ट्रेनर आहे तो फक्त त्या टीमला गाईड करण्याचे काम करतो. त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये काही डिस्कशन केली जातात, त्याच्यामध्ये तो पार्टिसिपेट होत नसतो. फक्त त्यांना कशा प्रकारे गाईड केले पाहिजे असे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न हा ट्रेनर करीत असतो. This method of team building is used because people in general do not open up their mind and not honest to their fellows. तर अशी टीम बिल्डिंग मेथड कशासाठी यूज केली जाते, तर त्याचं कारण आहे की जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये अनेक एम्प्लॉई काम करीत असतात, पीपल्स काम करीत असतात. मग त्यांनी ओपन माइंडने त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांचे जे काही अडचणी असतील तर त्यांनी प्रामाणिकपणे सांगितल्या पाहिजेत. त्यांना काम करायला आवडते की नाही हे सांगितले पाहिजे आणि त्यांना टीममध्ये काम करता आले पाहिजे. यासाठी या टीम बिल्डिंगचा वापर केला जातो. ॲज दे डज नॉट मिक्स अप ओपनली अँड फेल टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज टू द पियर्स अँड सुपेरियर्स. असे एम्प्लॉई काय करतात, जेव्हा ते इंडिव्हिज्युअली काम करीत असतात तेव्हा ते एकमेकांमध्ये मिक्स होत नसतात. त्यामुळे ते ओपनली आणि असे एक्सप्रेस त्यांचे जे काही व्ह्यूज आहेत ते दुसऱ्यांसमोर त्यांचे पियर्स अँड सुपरियर्स बरोबर ते एक्सप्रेस करू शकत नाही. म्हणून त्यांना ओपन माइंडने त्यांचे जे काही व्ह्यूज असतील ते एक्सप्रेस करता यावे, यासाठी या टीम बिल्डिंग मेथडचा वापर याच्यामध्ये केला जातो. दिस टेक्निक हेल्प्स देम एक्सप्रेस देअर व्ह्यूज अँड सी हाऊ अदर्स इंटरप्रेट देअर व्ह्यूज. तर या टेक्निकचा मदत कशासाठी होते, तर जे काही एम्प्लॉई आहेत त्यांचे जे काही व्ह्यूज आहेत ते एक्सप्रेस करण्यासाठी आणि त्याच्याचबरोबर त्यांची व्ह्यूज इंटरप्रेट करण्यासाठी या टीम बिल्डिंग मेथडची, या टेक्निकची हेल्प होत असते. इट इन्क्रीज द सेन्सिटिव्हिटी टू अदर्स बिहेवियर. आणि त्याच्यामुळे या टीम बिल्डिंग मेथडमुळे काय होते, जे काही एम्प्लॉय आहेत त्यांची सेन्सिटिव्हिटी, त्यांचे बिहेवियर इन्क्रीज होण्यासाठी याची मदत होत असते. They become aware of group functioning, they get exposed to the creative thinking of others and socio-psychological behavior at the workplace. They learn many aspects of interpersonal behavior and interactions. तर अशा प्रकारे या टीम बिल्डिंग ही देखील ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटमधील अत्यंत महत्त्वाची अशी एक टेक्निक आहे. या टेक्निकमध्ये ऑर्गनायझेशनमधील जे एम्प्लॉई आहेत त्यांची एक टीम तयार केली जाते. असा एक ग्रुप क्रिएट केला जातो, त्याच्यामध्ये 10 ते 15 पर्सन्स एकत्र येऊन असे ग्रुप क्रिएट केले जातात. त्यांच्यामध्ये असे टास्क दिले जातात, असे वर्क दिले जातात आणि ते मिळून एकत्र येऊन काम करू शकतात. मग असा ग्रुप कशासाठी क्रिएट केला जातो, तर ते एम्प्लॉई त्यांचे जे काही व्ह्यूज आहेत ते त्यांनी एक्सप्रेस केले पाहिजे, त्यांनी ते इंटरप्रेट केले पाहिजे. यासाठी अशी टीम बनवली जाते. कारण जर तेव्हा ते टीममध्ये काम करीत असतात ते आणखीन चांगल्या पद्धतीने काम करावे, त्यांनी ओपन माइंडने हॉनेस्टली त्यांनी त्यांचे व्ह्यूज एक्सप्रेस करावे. यासाठी यामध्ये टीम तयार केली जाते आणि त्याच्यामधून त्यांचे जे काही व्ह्यूज आहेत ते एक्सप्रेस कसे करता येईल त्यांना याच्याकडे लक्ष दिले जाते. आणि या टेक्निक्सची हेल्प देखील यासाठी होत असते की जे काही एम्प्लॉय आहेत त्यांनी त्यांचे व्ह्यूज एक्सप्रेस करावेत, त्यांनी त्यांचे व्ह्यूज इंटरप्रेट करावेत अदर व्यक्तींसमोर आणि त्याच्यामधून त्यांचं जे काही बिहेवियर आहे ते इन्क्रीज होण्यासाठी मदत होत असते. म्हणून टीम बिल्डिंग या मेथडचा या टेक्निकचा वापर देखील ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करताना केला जातो. याच्या आधारे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट देखील करता येते. त्यानंतरची थर्ड टेक्निक आहे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग. इट इज क्वाईट पॉप्युलर OD इंटरव्हेन्शन. इट इज ऑल्सो नोन ॲज लॅबोरेटरी ट्रेनिंग. अंडर दिस टेक्निक्स द एम्प्लॉईज इन ग्रुप्स आर आस्क्ड टू इंटरॅक्ट. द एम ऑफ सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग इज टू हेल्प पीपल अंडरस्टँड each other and gain insights so that they feel free and become fearless. Abraham Korman has rightly observed that the assumptions of sensitivity training
procedure are that if these goals are achieved, one will become defensive about himself, less fearful of the intention of others, more responsive to others and their needs, and less likely to misinterpret others' behavior in a negative fashion. तर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटमधील थर्ड टेक्निक आहे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग. इट इज ऑल्सो नोन ॲज लॅबोरेटरी ट्रेनिंग. हे जे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग आहे त्याला लॅबोरेटरी ट्रेनिंग या नावाने देखील ओळखले जाते, म्हटले जाते. अंडर दी टेक्निक्स, तर या टेक्निक्सचा कशा प्रकारे वापर केला जातो. द एम्प्लॉईज ग्रुप्स आर आस्क्ड टू इंटरॅक्ट. यामध्ये जे काय एम्प्लॉई आहेत ते ग्रुप क्रिएट करतात आणि ते एकमेकांबरोबर इंटरॅक्ट होण्याचे काम या टेक्निक्सच्या आधारे केले जाते. द एम ऑफ सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग इज टू हेल्प पीपल अंडरस्टँड ईच अदर अँड गेन इनसाइट सो दॅट दे फील फ्री अँड बिकम फेअरलेस. या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंगचे एम काय आहे तर जे काही ऑर्गनायझेशनमधील पीपल आहेत, जे एम्प्लॉई आहेत त्यांनी एकमेकांबरोबर एकमेकांना समजून घ्यावे आणि त्याच्यामधून एक ओपन माइंडली त्यांनी त्यामध्ये काम करावे, त्यांनी मुक्तपणे काम करावे आणि जे काही फिअरलेस आहे ते कमी करण्यासाठी या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंगचा या टेक्निकचा वापर यामध्ये केला जातो. Under this technique, the different groups of employees are allowed to mix up with each other and communicate freely and build up interpersonal रिलेशनशिप. तर या टेक्निक्समध्ये काय केले जाते तर जे काही वेगवेगळे ग्रुप्स आहेत एम्प्लॉईचे त्यांना अलाव केले जाते की त्यांनी एकमेकांबरोबर काय व्हावे, मिक्स व्हावे. आणि त्यामधून त्यांनी एकमेकांबरोबर कम्युनिकेट व्हावे, फ्रीली कम्युनिकेट व्हावे आणि त्यामधून इंटरपर्सनल रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी या टेक्निक्सचा वापर केला जातो. जे एम्प्लॉई आहेत त्यांनी फ्रीली ओपन माइंडने प्रत्येक ग्रुपमधील जे काही एम्प्लॉई आहेत त्यांच्याबरोबर कम्युनिकेट केले पाहिजे. त्यांचे रिलेशनशिप आपापसातील रिलेशनशिप बिल्ड होण्यासाठी या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे. दे लर्न द रिफ्लेक्शन ऑफ देअर बिहेवियर अँड ट्राय टू इम्प्रूव्ह इट. आणि ते काय करतात ते एकमेकांचं बिहेवियर कशा पद्धतीचे आहे ते जाणून घेतात आणि त्याच्यामधून त्यांचे रिलेशनशिप इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. कारण जर त्यांची आपापसातील रिलेशनशिप योग्य प्रकारे असेल तर ते ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारे इफिशियन्सीने काम करू शकतात. म्हणून त्यांचे इंटरपर्सनल रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग अत्यंत महत्त्वाची आहे. इन द वर्ड्स ऑफ चेरिस Argyris, sensitivity training is a group experience designed to provide maximum possible opportunity for the individuals to expose their behavior, give and receive feedback, experiment with new behavior and develop awareness of self and of others. तर चेरिस आर्गेरिस त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं आहे की सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग काय आहे. तर याच्यामध्ये जी ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यामधील जे एम्प्लॉई आहेत त्यांचे ग्रुप क्रिएट केले जातात. त्या ग्रुपमध्ये जे एम्प्लॉई आहेत त्यांना त्यांचे बिहेवियर एकमेकांबरोबर एक्सपोज करण्यासाठी अशी ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासमोर दिली जाते, त्यांना प्रोव्हाइड केली जाते. त्याचबरोबर त्यांचे फीडबॅक रिसीव करण्यासाठी, ते गिव्ह करण्यासाठी या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग मेथडचा वापर केला जातो. The employees through this technique know others' feelings and behaviors and the impact of their behavior on others. It builds up openness, improves listening skills, tolerant individual differences and the art of resolving conflicts. या ट्रेनिंगमुळे काय होते तर ओपननेस बिल्ड होतो, त्यांचे लिसनिंग स्किल्स इम्प्रूव्ह होते. त्याचबरोबर त्यांचे जे काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते रिसॉल्व करण्याची आर्ट त्यांच्यामध्ये निर्माण होते. इट हेल्प्स इन रिड्युसिंग इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट्स इन दी ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉई आहेत त्यांची आपापसातील जे काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत, जे वाद आहेत ते रिड्यूस करण्यासाठी या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग मेथड्सचा टेक्निक्सची हेल्प या ठिकाणी होत असते. तर सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग या टेक्निकमध्ये काय केले जाते तर जी काही ऑर्गनायझेशन एम्प्लॉई आहेत त्यांनी
ओके, त्यांचे इंटरपर्सनल रिलेशनशिप योग्य प्रकारे मेंटेन करता यावे, त्यांचे जे काही कॉन्फ्लिक्ट आहेत, इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट रिड्यूस करता यावे, त्यांचे लिसनिंग स्किल्स इम्प्रूव्ह व्हावे, त्यांची ओपननेस बिल्ड व्हावे, यासाठी या सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग मेथड्समध्ये अनेक प्रयत्न केले जातात आणि त्याच्यामधून ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग या मेथडला, या ट्रेनिंगला लॅबोरेटरी ट्रेनिंग या नावाने देखील ओळखले जाते आणि ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट इंटरव्हेन्शनमधील ही अत्यंत पॉप्युलर अशी काय आहे, एक टेक्निक आहे, ते आहे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग. तर आपण ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटचे जे काही टेक्निक्स आहेत त्यांचा स्टडी करीत आहोत. तर आपण जे फर्स्ट टेक्निक कोणते होते, तर सर्वे फीडबॅक, त्यानंतर टीम बिल्डिंग आणि सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग या 3 मेथडचा स्टडी केला आहे. त्यानंतरचं टेक्निक आहे मॅनेजरियल ग्रीड. ओके, मॅनेजरियल ग्रीड हे देखील ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटचे एक टेक्निक आहे, त्याचा देखील वापर यूज या ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट करण्यासाठी, संघटनेचा त्या संस्थेचा विकास करण्यासाठी केला जातो. Managerial grid. This technique is developed by industrial psychologist Robert Blake and Jane Mountain. The concept of managerial grid identifies 2 major dimensions of management behavior. They are people-oriented and production-oriented behavior. Attempts are made to pay increased attention to both the variables. तर मॅनेजरियल ग्रीड हे जे काही टेक्निक आहे ते कोणी डेव्हलप केले, तर इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट रॉबर्ट ब्लेक अँड जेनी माउथन या दोघांनी, या इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट या दोघांनी हे मॅनेजरियल ग्रीड हे टेक्निक डेव्हलप केले. या मॅनेजरियल ग्रीड टेक्निकमध्ये त्यांनी the concept of managerial grid identifies 2 major dimensions of management behavior. त्याच्यामध्ये 2 मेजर डायमेन्शन्स मॅनेजमेंट बिहेवियरचे काय केले, आयडेंटिफाय करण्यात आले. तर ते कोणते आहेत, तर दे आर पीपल ओरिएंटेड अँड प्रोडक्शन ओरिएंटेड बिहेवियर. याच्यामध्ये पीपल ओरिएंटेड बिहेवियर अँड प्रोडक्शन ओरिएंटेड बिहेवियर हे त्यांनी आयडेंटिफाय केले. अटेम्प्ट्स आर मेड टू पे इन्क्रीज्ड अटेन्शन टू बोथ दी व्हेरिएबल्स. तर मॅनेजरियल ग्रीड हे जे काही टेक्निक आहे ते इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट रॉबर्ट ब्लेक आणि जेनी माउंटन या दोघांनी हे टेक्निक डेव्हलप केले. या मॅनेजरियल ग्रीडमध्ये त्यांनी महत्त्वाचे असे 2 डायमेन्शन्स मॅनेजमेंट बिहेवियरमधील 2 मेजर डायमेन्शन्स आयडेंटिफाय केले. तर ते 2 मेजर डायमेन्शन्स कोणते आहेत, तर फर्स्ट आर दी पीपल ओरिएंटेड बिहेवियर अँड सेकंड आर प्रोडक्शन ओरिएंटेड बिहेवियर. इट इज इम्प्रूव्ड मॅनेजमेंट. याच्यामुळे काय होते, जे काही मॅनेजमेंट आहे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी याची मदत होत असते. जर मॅनेजरियल ग्रीड योग्य प्रकारे या टेक्निकचा वापर करायचा असेल तर यासाठी काय ट्रेनिंग प्रोग्राम घेतले जातात. दी फॉलोइंग आर दी 6 फेजेस ऑफ मॅनेजरियल ग्रीड ट्रेनिंग प्रोग्राम. मग त्यामध्ये 6 फेज आहेत, त्यांच्याद्वारे या मॅनेजर ग्रीडच्या 6 पेजेस आहेत. फेजेस ऑफ मॅनेजरियल ग्रीड म्हणजे काही टप्पे आहेत. त्या टप्प्याटप्प्याने या मॅनेजरियल ग्रीडचा जे काही टेक्निक्स आहेत त्याचा वापर करून ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट केली जाते. तर यामध्ये 6 फेजेस आहेत. तर फर्स्ट फेज आहे फेज और स्टेप किंवा स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप आहे किंवा फर्स्ट फेज आहे 1 कन्सिस्ट ऑफ सेमिनार ट्रेनिंग. द सेमिनार्स usually conducted up to a week. Through seminars, the participants learn about their own grid concept and style. This can help them assess their management style. It also helps them to improve their skill within their group. They develop problem solving techniques and develop their own grid program. तर मॅनेजरियल ग्रीडमध्ये 6 स्टेप्सच्या आधारे या टेक्निक्सचा वापर करून ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. तर ते 6 स्टेप्स कोणत्या आहेत, ते 6 स्टेप
किंवा ते फेज कोणते आहेत, तर फर्स्ट फेजमध्ये किंवा फर्स्ट स्टेपमध्ये काय केले जाते, तर यामध्ये सेमिनार ट्रेनिंग कन्सिस्ट केला जातो. आणि या सेमिनारमधून जो काय असा सेमिनार वीकली आठवड्यामधून एकदा कंडक्ट केला जातो. त्या सेमिनार थ्रू जे काही पार्टिसिपंट्स आहेत, जे शिकणारे व्यक्ती आहेत, ते यामध्ये त्यांची स्वतःची ग्रीड ओन ग्रीड कन्सेप्ट आणि त्याची स्टाईल हे लर्न करीत असतात. अँड दिस कॅन हेल्प देम असेस देअर मॅनेजमेंट स्टाईल. आणि त्यांना याची मदत कशासाठी होते, तर जी काही मॅनेजमेंट स्टाईल आहे त्याचे असेस करण्यासाठी या मॅनेजरल ग्रीडमध्ये या स्टेप्सची हेल्प होत असते. इट ऑल्सो हेल्प देम टू इम्प्रूव्ह देअर स्किल. आणि या स्टेप्सची, या मॅनेजर ग्रीडची त्यांना हेल्प हे त्यांची जी काही स्किल्स आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि ग्रुपमध्ये ते कशाप्रकारे काम करू शकतात हे इम्प्रूव्ह करण्यासाठी याची मदत होत असते. आणि त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व केला पाहिजे याचे टेक्निक्स हे डेव्हलप केले जाते आणि त्यांची ओन ग्रीड याच्यामधून डेव्हलप केली जाते. याच्यासाठी हे प्रोग्राम ऑर्गनाईज केले जातात. त्यानंतर मॅनेजर ग्रीडमधील सेकंड स्टेप आहे किंवा सेकंड फेज आहे. द सेकंड फेज गिव्ज मोर स्ट्रेस ऑन टीम डेव्हलपमेंट. तर यामध्ये काय केले जाते, तर टीम डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न केला जातो. Through this, they learn how to develop smooth relationship with their subordinates and to develop communication skill with other members of the organization. तर या सेकंड स्टेपमध्ये काय केली जाते, तर याच्यामध्ये टीम डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यांच्यामध्ये त्या टीममध्ये जे एम्प्लॉईज एकत्र येऊन काम करतात तर त्यांच्यामध्ये जे काही रिलेशनशिप आहे ते स्मूथ रिलेशनशिप डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो. जे सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारे कम्युनिकेशन स्किल त्यांना डेव्हलप करता यावी यासाठी प्रयत्न केला जातो. आणि त्याच्यामधून ती ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन जे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आणि स्मूथ रिलेशनशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी या मॅनेजर ग्रीडमधील या सेकंड स्टेपमध्ये असे प्रयत्न केले जातात. त्यानंतरची थर्ड स्टेप आहे किंवा फेज आहे. दी थर्ड फेज इज इंटर ग्रुप डेव्हलपमेंट फॉर इम्प्रूव्हिंग कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट डिपार्टमेंट्स ऑफ दी ऑर्गनायझेशन. जी काही ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये अनेक डिफरंट डिपार्टमेंट असतात. मग त्या डिफरंट डिपार्टमेंटमधील जे एम्प्लॉई आहेत तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी अशी थर्ड स्टेपमध्ये प्रयत्न केले जातात. पार्टिसिपंट्स लर्न टू डेव्हलप प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड्स. आणि जे पार्टिसिपंट्स असतात त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व केला जातो त्याचे मेथड्स कोणते आहेत ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न यामधून केला जातो. त्यानंतर मॅनेजरल ग्रीडमधील 4 नंबरची फेज आहे किंवा स्टेप आहे. तर या स्टेपमध्ये काय केले जाते, दी फोर्थ फेज डील्स विथ दी क्रिएशन ऑफ आयडियल मॉडेल्स ऑर्गनायझेशन. तर या 4th नंबरच्या फेजमध्ये जे काय ऑर्गनायझेशन आहे त्याचे आयडियल मॉडेल्स ऑर्गनायझेशन क्रिएशन करण्यासाठी याच्यामध्ये प्रयत्न केला जातो. मॅनेजर्स अँड देअर इमिडिएट सबऑर्डिनेट्स सिट टुगेदर, सेट द गोल्स, टेस्ट अँड इव्हॅल्युएट टीम. याच्यामध्ये जे काही मॅनेजमेंट आहे, जे काही मॅनेजर्स आहेत, जे काही सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्यामध्ये गोल हे सेट केले जातात आणि त्याच्यामधून योग्य त्या प्रकारे टेस्ट आणि इव्हॅल्युएट करून त्यांचे जे काही गोल्स आहेत ते अचीव करण्याचे प्रयत्न यामध्ये केले जातात. सुपेरियर्स ॲक्वायर्ड नॉलेज थ्रू रीडिंग ऑफ बुक्स, दे प्रिपेअर आयडियल स्ट्रॅटर्जी फॉर दी ऑर्गनायझेशन. आणि ऑर्गनायझेशनमधील हे एक आयडियल स्ट्रॅटर्जी आहे. याच्यामधून जे मॅनेजर आहे, जे सबऑर्डिनेट्स आहेत यांच्यामध्ये आयडियल मॉडेल्स ऑर्गनायझेशन तयार करण्याचे डील किंवा ते क्रिएशन करण्याचे काम यामध्ये केले जाते. त्यानंतरची स्टेप आहे 5th स्टेप. तर या 5th स्टेजमध्ये काय केले जाते, तर डील्स विथ गोल अकॉम्प्लिशमेंट. गोल अकॉम्प्लिशमेंट करण्याची डील या
5 नंबरच्या स्टेपमध्ये केली जाते. द टीम्स ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट्स मेक सर्वे ऑफ द रिसोर्सेस अवेलेबल इन द डिपार्टमेंट्स और विच कॅन बी प्रोकर टू अकॉम्प्लिश द गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. यामध्ये ऑर्गनायझेशन जे काही डिपार्टमेंट्स आहेत तर ते काय करतात तर सर्वे करतात. जे अवेलेबल असणारे रिसोर्सेस आहेत त्याच्या माध्यमातून सर्वे केला जातो आणि जी काय ऑर्गनायझेशन आहे त्यांचे जे काही गोल आहेत ते अचीव करण्याचे प्रयत्न यामधून केले जातात. आणि लास्ट स्टेज आहे मॅनेजर ग्रीडमधील 6 नंबरची स्टेप. त्याच्यामध्ये द 6 डील्स विथ इव्हॅल्युएशन ऑफ द प्रोग्राम अँड टू सी इफ नेसेसरी अल्टरेशन और ॲडजस्टमेंट कॅन बी मेड फॉर एक्झिक्युशन. तर या 6 नंबरच्या स्टेपमध्ये काय केले जाते तर जे काही प्रोग्राम्स केले जातात त्याच्यामध्ये अल्टरेशन करणे गरजेचे आहे का, काही ॲडजस्टमेंट केली पाहिजे का आणि त्याचं इव्हॅल्युएशन करण्याचे काम याच्यामधून केले जाते. द मॅनेजरल ग्रीड टेक्निक इज क्वाईट कॉम्प्लिकेटेड आणि इट्स बेनिफिट्स कॅनॉट बी व्हिज्युलाइज्ड इमिडिएटली. आणि हे मॅनेजरल ग्रीड टेक्निक आहे ते कॉम्प्लिकेटेड. मॅनेजरल ग्रीड हे जे काही टेक्निक आहे ते अत्यंत कॉम्प्लिकेटेड असे टेक्निक आहे आणि त्याचे जे काही बेनिफिट्स आहेत ते इझिली असे इमिडिएटली व्हिज्युलाइज होत नाहीत आणि हेन्स इट इव्हॅल्युएशन कॅन बी डन आफ्टर प्रिटी लाँग टाईम. काही काळानंतर हे लाँग टाईमनंतर त्याचे जे काही अफेक्ट आहेत दिसत असतात. अशा प्रकारे आजच्या लेक्चर्समध्ये आपण ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटमध्ये जे काही टेक्निक्स आहेत त्यांचा आपण स्टडी करीत आहोत. तर आपण या ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटमध्ये जे काही टेक्निक्स आहेत तर ते कोणकोणते टेक्निक्स आहेत तर फर्स्ट टेक्निक आहे सर्वे फीडबॅक, सेकंड टेक्निक आहे टीम बिल्डिंग, थर्ड टेक्निक सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग, 4 नंबरचं टेक्निक आहे मॅनेजरल ग्रीड. तर या 4 टेक्निक्सचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केला आहे. हे 4 टेक्निक्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट करायची असेल तर या 4 टेक्निकचा वापर करून ती ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करता येते. त्याचबरोबर या टेक्निक्समध्ये आणखीन महत्त्वाचे जे टेक्निक्स आहेत तर त्याच्यामध्ये मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ज MBO हे टेक्निक देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरची टेक्निक आहे ब्रेन स्टॉर्मिंग, प्रोसेस कन्सल्टेशन, क्वालिटी सर्कल अँड ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस असे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करण्याचे 9 मोस्ट इम्पॉर्टंट असे टेक्निक्स आहेत. तर आज आपण या लेक्चर्समध्ये या 9 टेक्निक्समधील 4 टेक्निक्सचा स्टडी केलेला आहे. तर ते 4 टेक्निक्सचा कोणता स्टडी केला आहे तर सर्वे फीडबॅक, टीम बिल्डिंग टेक्निक, सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग आणि मॅनेजरल ग्रीड या 4 टेक्निक्सचा आज आपण या लेक्चर्समध्ये स्टडी केलेला आहे की जे काही टेक्निक्स आहेत त्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो. ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करायची असेल तर या टेक्निक्सचा कशा प्रकारे यूज केला जातो त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उर्वरित जे टेक्निक्स आहेत त्यांचा स्टडी करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण MBO टेक्निक काय आहे म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह हे टेक्निक काय आहे, त्याचं कशा प्रकारे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करताना वापर केला जातो त्याचा स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर ब्रेन स्टॉर्मिंग, प्रोसेस कन्सल्टेशन, क्वालिटी सर्कल आणि ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस या ऑल टेक्निकचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला 1 by 1 करणार आहोत. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटचे जे काही 4 आणि मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निक्स आहेत त्यांचा स्टडी केले आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण उर्वरित टेक्निक्सचा स्टडी करणार आहोत. थँक्यू.